पुण्यात गुन्हेगारीने कळस गाठला आहे. त्यातच पुण्यात कौटुंबिक वादातून हत्या केल्याचे प्रकारही सातत्याने समोर येत आहेत. एवढंच नाही तर घरातील वाद विकोपाला जाऊन थेट एकमेकांचा जीव घेण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यातच आता दुहेरी हत्याकांडने पुणे हादरलं आहे. कौटुंबिक वादातून पतीने पत्नी आणि मुलीचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील कात्रज परिसरातून ही घटना समोर आली आहे. आज 16 मार्च पहाटे ही घटना घडली आहे. निर्घुण हत्या करणारा पती स्वतःच पोलीस ठाण्यात हजर झाल्याचं समजत आहे. श्वेता तळेवाले वय 40, शिरोली तळेवाले वय 16 अशी खून झालेल्या 2 जणींची नावे आहेत. या प्रकरणी अजय तळेवाले वय 45 असे आरोपीचे नाव आहे. चाकूने वार करून आणि उशीने तोंड दाबून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजय हा फायनान्स ॲडवायझर म्हणून काम करत होता. पती पुण्याचा तर पत्नी ही मूळची नागपूरची होती. त्यासोबतच आर्थिक बाबींवरून दोघांमध्ये वाद होत होते. श्वेता यांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर श्वेताने अजय सोबत विवाह केला होता. श्वेताला पहिल्या पतीपासून मुलगी होती तर अजय आणि श्वेताला एक मुलगा आहे. या दोघांमध्ये अनेक दिवसांपासून वादावादी सुरू होती. हे वाद कायम विकोपाला जात असत. ती सतत माहेरी निघून जायची धमकी देत होती. हे सगळं पाहून याचा परिणाम मुलांवर होत होता.